अचानक भाग 35. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेता सिद्धांतला कॉल करते. गुड मॉर्निंग सिद्ध. बोला महाराणी, सकाळी सकाळी मला त्रास द्यायचं कारण? कामाची आठवण करून द्यायला कॉल केलाय तुला. माझ्या लक्षात आहे श्वेता. गुड. बरं मी काय म्हणते ते नीट ऐक. आज तू रजतना कॉल कर आणि त्यांच्याकडून गेल्या 6 महिन्यापासून हॉस्पिटलला नवीन स्टाफ कोण जॉईन झाला याची डिटेल्स मागवून घे. अगं मी ऑलरेडी सगळ्या स्टाफची डिटेल्स मागवून घेतली आहे. ओके, मग तू मला गेल्या 6 महिन्यात जॉईन झालेला स्टाफ आणि नवीन कोणी पेशंट आलेत त्यांची नावं आणि माहिती पाठवून दे. मला त्याच पेशंट्सची नावं हवी आहेत जे गेले 6 महिने हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. कंटिन्यू 6 महिने किंवा गेल्या 6 महिन्यात अधेमध्ये ॲडमिट झालेले पेशंट, दोन्ही. श्वेता, ते मी ऑलरेडी केलंय, तरी पण माझ्या हाताला काही लागलं नाहीये. ओके, मग तुझ्याकडे ज्या काही डिटेल्स आहेत त्या आज संध्याकाळपर्यंत आरवीकडे पाठवून दे. ती मला आणून देईल, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. ओके, पाठवतो. ओके, बाय. थोड्या वेळात ती राजला कॉल करते. हाय राज भैया. हॅलो श्वेता, काय म्हणतेस? मी एकदम मस्त, पण तुम्हाला वेळ आहे का जरा? थोडं बोलायचंय. हां बोल ना, काय म्हणतेस? तुमचे आणि रजतच्या फॅमिलीचे खूप जुने रिलेशन्स आहेत ना? हो, खूप जुने. पण का गं, काय झालं? राज भैया, ॲक्च्युली काल मी सिद्धशी बोलले. मला वाटलं की आधी निधी किंवा सई करत असेल, पण प्रथम दर्शनी असं काही मला वाटत नाहीये. तरीही मी माझी माणसं त्यांच्या पाठी लावणार आहे की काही क्लू मिळाला तर. पण मला वाटतं की दुसरंच कोणाचा तरी हात आहे. मला फक्त एवढीच माहिती हवी आहे की रजतच्या घरच्यांशी कोणाशी दुश्मनी किंवा असं कोणी दुखावलं वगैरे गेलं नव्हतं ना? माझ्या आठवणीत तर मला तसं काही वाटत नाही, कारण सगळ्यांचंच आयुष्य त्यांच्या मर्जीनंच सेटल झालं. त्यामुळे हेवे दावे काहीच नव्हते. फक्त आत्याचं आयुष्य मात्र खराब झालं. आय मीन, त्यांना हवं तसं घडलं नाही, म्हणून त्या खूप शांत झाल्या. बाकी सगळं एकदम नीट झालं. तुम्हाला माहिती आहे का की आत्यांसोबत काय घडलं ते? नाही गं, मला त्याबाबत काही आयडिया नाही. ओके, माहिती दिल्याबद्दल थँक्स. इट्स ओके डिअर. तू आता आराम कर आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हो, एकदा आईंशी बोलून घ्यायला हवं, पण घाई करायला नको, नाहीतर शंका येईल. चला, थोडा आराम करू म्हणजे बरं वाटेल. थोड्या वेळात आई तिला जेवायला बोलवायला येतात. श्वेता, चल उठ, थोडं खाऊन घे. आई, थोडं पोटात दुखतंय हो. गोळ्या घेतल्यास का सकाळच्या? हो आई. जरा जेवून घे, बरं वाटेल. तेवढ्यात रजतचा कॉल येतो. आई, अगं रजत बोलतोय. बोल ना रे. आणि काय रे, अजून जेवायला नाही आलात? मी वाट पाहते. अगं आई, आज आम्ही येणार नाही जेवायला, आता रात्रीच येतो. प्लीज जरा श्वेताकडे लक्ष दे. हो, मी आहेच, तू काळजी नको करूस. ठीक आहे, ठेवतो फोन. श्वेता, तू जेवून आराम कर. काय झालं आई? अगं जरा हॉस्पिटलमध्ये काम आहे, त्याच्यामुळे ते दुपारी जेवायला येणार नाहीयेत तिघही. तू आराम कर. आई, आले मी. तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. काय झालं असेल हॉस्पिटलमध्ये? काही कळायलाच मार्ग नाही. एकदा सविस्तर बोलू का रजतशी, म्हणजे कामाला वेग देता येईल. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याखेरीज उपाय कसा काय शोधणार? आज रात्री ते आले की काय तो सोक्षमोक्ष लावून घेऊ. तोपर्यंत हॉस्पिटलच्या डिटेल्स पण येतील. चला जेवून घेऊ, नाही तर उगाच प्रॉब्लेम नको. थोडा आराम पण करू म्हणजे बरं वाटेल. सकाळी 5ला सिद्धांचा कॉल येतो. हॅलो श्वेता. हां बोल ना रे. मला सांग की तू काय करतेस आणि तुझी तब्येत कशी आहे? मी ठीक आहे. का रे, काय झालं? श्वेता, तू एकदा जिजूंशी बोलून घे गं. सिच्युएशन हाताबाहेर जायला लागली आहे, नाहीतर ऑफिशियली केस व्हायची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे प्लीज. आजही एक बॉडी गायब झाली आहे. अगं CCTV कॅमेरा असून पण हे घडलं. मला तरी असं वाटतंय की कोणीतरी हॉस्पिटलमधलीच व्यक्ती आहे, कारण त्या व्यक्तीला सगळ्यांची खडानखडा माहिती असल्याशिवाय दिवसा ढवळ्या हे असं घडणं अशक्य आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतोच आहोत, पण कंप्लेंट दाखल झालेली नाही हॉस्पिटलकडून, त्यामुळे तपासाला मर्यादा येत आहेत. तरीच आज रजत दुपारी आले नाहीत. आता मी पाहते काय करायचं ते. चल, नंतर कॉल करते. 11 वाजून गेले तरी अजून कसे आले नाहीत? एकदा कॉल करून बघू का? काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? काही कळत नाही. एकदा कॉल करून बघतेच. आणि ती त्याला कॉल करते. हॅलो श्वेता, बोल ना. हो, 11 वाजले. आहात कुठे? अगं येतो जरा वेळात, तू झोपून घे. ओके, आ लवकर, मी वाट बघते. अरे रजत, निघ तू, मी आहे ना इथे. भाई, इच्छा होत नाही रे जायची. एकीकडे श्वेता आहे आणि एकीकडे हॉस्पिटल. काय करू समजत नाही. भाई, पहिल्यांदा इतकं हेल्पलेस फील झाल्यासारखं वाटतंय मला. श्वेता नेहमीसारखी असती ना तर तिला बिनधास्त सगळं सांगितलं असतं. भाई, तिनं कसा हा पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. बरोबर बोलतोयस तू, पण काही पर्याय नाही रे. रजत, तिला डाऊट नसेल ना आला? मला पण तीच शंका आहे. परवा ती मला खोदून खोदून विचारत होती. माझ्या चेहऱ्यावरची रेष जरी बदलली तरी कळते तिला, त्यामुळे डाऊट तर नक्की आलाय तिला. अनुला विचारत होती ती, काही प्रॉब्लेम झालाय का?
तू निघ, नाहीतर अजून शंका घेईल ती. अर्ध्या तासात तो घरी जातो तर श्वेता जागीच असते. जान, झोपली नाहीस तू? नाही ना, तुमचीच वाट पाहत होते. चला फ्रेश होऊन या, मी जेवण आणते. जान, हॉस्पिटलला खाल्लंय मी. ठीक आहे, मग कॉफी तरी घेऊया का सोबत? की तीही नको? प्लीज ना जान, असं काय बोलतेस? तू आण, मी येतो फ्रेश होऊन. ती कॉफी घेऊन येते. काय मग, आज काम खूप होतं का? हो ना ग. तुम्हाला एक सांगू का रजत, तुम्हाला ना खोटं नाही बोलता येत हे माहीत असतानाही तुम्ही तसा प्रयत्न करता आणि पकडले जाता. म्हणजे काय म्हणायचंय तुला? हेच की काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला सांगा. काही नाही ग, तू उगाच टेन्शन घेतेस. नजर का चोरताय मग? तुम्ही माझ्या डोळ्यात बघून बोला. जान प्लीज. मग सांगा काय ते. हे बघ, आत्ता सध्या ते महत्वाचं नाही. आत्ता आपली बाळं आपली प्रायोरिटी आहेत, हो ना? मग आपला बाबा आपल्याशी आधीसारखं बोलत नाही, मग ते तरी कसे खुश असतील? तसं नाही ग. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. तो तिला मिठी मारतो आणि रडू लागतो. रजत, प्लीज शांत व्हा आणि सांगाल का काय झालंय ते मला? ठीक आहे, सांगतो. मला पण आता हे सहन होत नाही. श्वेता, प्लीज फक्त बाळांवर याचा काही परिणाम व्हायला नको. आपली पिल्लं एवढी लेचीपेची नाहीत रजत. तुम्ही सांगा काय झालंय ते, मग पाहू आपण काय करायचं ते. गेले महिनाभर हॉस्पिटलमध्ये काय काय झालं ते सगळं तिला सांगतो. ती त्याला जराही दाखवत नाही की तिला हे ऑलरेडी माहिती आहे. असं आहे तर, आणि एवढं सगळं झालं तरी तुम्ही मला काही सांगितलं नाहीत. असू दे, चला आता एक काम करा, एकदम निश्चिंत होऊन झोपा. पुढल्या 15 दिवसात सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असतील. प्लीज श्वेता, तू ताण नको घेऊस ग. अजिबात नाही घेणार, आय प्रॉमिस. पण तुम्ही कोणालाही कळू देऊ नका की मला माहिती आहे. आणि मी उद्यापासून हॉस्पिटलला येत जाईन. आणि कोणी विचारलं तर सांगा की चिल्ड्रन वॉर्डमधल्या मुलांसोबत टाइम स्पेंड करायला येते आणि मी अर्धाच दिवस येईन. ओके, पण तुझी दगदग होईल. नाही होणार. आणि झालीच तर तुम्ही आहात ना. तुमच्या कुशीत शिरलं की सगळा थकवा निघून जातो. लव्ह यू श्वेता. लव्ह यू टू. मला मिठीत घ्या तुमच्या. ये गजान. तुला काय सांगू श्वेता, आता मला खूप रिलॅक्स वाटतंय. मला हे माहिती आहे की हे तूच सॉल्व्ह करू शकतेस. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. तुझ्याशिवाय माझ्या श्वासाला, माझ्या आयुष्याला काहीच किंमत नाही. लव्ह यू माय लव्हेबल वाईफ. लव्ह यू टू जान. गुड नाईट. दोघंही एकमेकांच्या मिठीत झोपतात. आज बरेच दिवसांनी रजत इतका शांत आणि निश्चिंत झोपतो. अचानक भाग 36. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेता आवरून तयार झाली. अरे वा श्वेता, तू आणि रजत कुठे बाहेर निघालायत का? विहान भैया, मी तुमच्यासोबत हॉस्पिटलला येते. रजत, हिचं तर कालच चेकअप झालं ना? भैया, मला ना लहान मुलांसोबत टाइम स्पेंड करायचा आहे. चालेल ना मी आलेलो? हो, ये ना. विहान हसतच बोलतो आणि एक नजर रजतकडे टाकतो. रजत नजरेनंच त्याला शांत राहायला सांगतो. नाश्ता करून चौघही हॉस्पिटलला जातात. हॉस्पिटलमध्ये आल्यावर रजत तिला चिल्ड्रन वॉर्डमध्ये घेऊन जातो आणि तिथल्या मुलांशी आणि डॉक्टरशी ओळख करून देतो. सलग 2-3 दिवस हेच चालू होतं, त्यामुळे तिच्या येण्यावर कोणाला संशय आला नाही. आणि आता तर ती राजरोसपणे फिरत होती, त्यामुळे तिला लक्ष ठेवायला सोपं जात होतं. 2-3 लोकांवर तिला डाऊट आला, तसं तिनं त्यांच्या पाठी माणसं लावली. रजत, मी काय म्हणते, आपण जे CCTV कॅमेरे लावलेत त्यांची कम्प्युटर रूम कुठे आहे? तिकडे कॉर्नरला आहे. ओके, तिकडे कोण आहे कामाला, त्यांची नावं आणि डिटेल्स हवेत मला. अगं काय बोलते श्वेता, ते आपल्याकडे गेली 10 वर्ष काम करतायत. अहो, मी फक्त विचारलं आणि मी प्रत्येकाविषयीच माहिती घेतेय. सॉरी, मी थोडं जास्तच रिॲक्ट झालो. इट्स ओके. बरं, आता आपण घरी जाऊन आराम करायचा आहे का? मला थोडं सिद्धांतकडे काम आहे. संध्याकाळी मला त्याच्याकडे सोडाल का? साक्षीला पण भेटेन आणि मला सविस्तर बोलताही येईल त्याच्याशी. घरी बोलावलं तर उगाच कोणाला डाऊट नको. ठीक आहे राणी, पण आराम कर ग जरा. मलाच टेन्शन यायला लागलं आता. किती घाबरता. चला निघू, म्हणजे दुपारी थोडा आराम करेन. नशीब आराम करायचं लक्षात आहे तुझ्या. संध्याकाळी 5 वाजता श्वेता सिद्धांतला भेटायला जाते. यायचं का आम्ही? अरे वा, आज आली का गरीबाची आठवण? सॉरी यार साक्षी. अगं ये ग, बस चहा आणते. जिजू बसा ना. साक्षी. थोडा वेळ गप्पा मारून रजत निघून जातो. साक्षी, काहीतरी खायला कर ना. ओके, तुमचं चालू द्या, मी आणते खायला. श्वेता, मला मागच्या 3 दिवसाच्या अपडेट्स दे जरा. हे बघ, मी प्रत्येक वॉर्डमध्ये आपले खबरी पेशंट्स म्हणून पाठवले आणि ही गोष्ट फक्त रजतना माहिती. काही संशयात्मक आढळून आलं का तुला?
मला 2-3 माणसांवर डाऊट आहे, त्यांची थोडी इन्फॉर्मेशन मागवली आहे मी. ठीक आहे, आता आपण मागच्या 6 मंथ्समध्ये जे कोणी जॉईन झाले त्यांची इन्फॉर्मेशन बघू. मला त्यांच्यात फक्त 2 माणसांवर डाऊट आहे. एक विचारू श्वेता? हां बोल ना. तुला खरंच असं वाटतं का की सई आणि निधीचा हात नाही आहे या सगळ्यामध्ये? मी कन्फर्म नाही सांगू शकत, पण यावेळेला मला रिस्क नको आहे. ह्यावेळेस कोणालाही माफी नाही, श्वेता निग्रही स्वरात म्हणाली. जरा थांबा आणि खाऊन घ्या. श्वेता जास्त ताण घेऊ नकोस गो. हो साक्षी, पर्याय नाही, नाहीतर कशाला यात पडले असते. बरं सिद्धांत, जरा प्लीज स्पीड येऊ दे कामाला. मला 15 दिवसात हे सगळं संपवायचंय. 3 दिवस तर ऑलरेडी होऊन गेलेत. हो. तेवढ्यात सिद्धला कॉल येतो. हां बोल. ठीक आहे, मी जरा वेळात येऊन भेटतो तुला. ॲड्रेस मेसेज करतो मी तुला. ओके बाय. काय झालं सिद्ध? खबरीचा कॉल होता, 7 वाजता भेटायला बोलावलंय. ओके, तू जाऊन ये आणि मला कॉल कर. आणि प्लीज आता मला घरी सोड, थोडं थकवा आल्यासारखं वाटतंय. श्वेता डोंट वरी, आपण ठरवलंय तसंच होईल. पण मला एक डाऊट आहे. हां बोल ना. तू जरा रजतशी बोलून घे ना. घरात काही प्रॉब्लेम होता का आधी, किंवा नकळतपणे कोणी दुखावलं गेलंय का? सिद्धांत, ठीक आहे, आजच बोलून घेते. सिद्धांत श्वेताला घरी सोडून खबरीला भेटायला गेला. नमस्ते साहेब. बोल, सिद्धांत म्हणतो. साहेब, हे पर्सनल मॅटर दिसतंय, जुनी दुश्मनी वगैरे. आणि मला मिळालेल्या माहितीनुसार यात कोणीतरी हॉस्पिटलमधलं जुन्या स्टाफपैकी नक्कीच आहे. जुना स्टाफ? नक्की ना? हो साहेब, तुम्ही त्या दिशेनं माहिती घ्या, मी माझ्या पद्धतीनं पाहतो. ठीक आहे. सिद्धांत त्याला 1000 रुपये देतो. येतो साहेब. ठीक आहे, ये. 15 मिनिटात त्याला श्वेताचा कॉल येतो. काय झालं सिद्ध, काही वेगळी इन्फॉर्मेशन मिळाली आहे का? हो श्वेता, आपण थोडा अँगल चेंज करायला हवा असं मला वाटतं, किंवा बरेच अँगल असावेत असं तरी वाटतं. मी तुला सांगितलं ते रजतला विचार, मग बघू. ठीक आहे, विचारते. आणि अजून एक, आपल्याला सगळ्या स्टाफवर नजर ठेवायला हवी आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार जुना स्टाफ मेंबरपैकी कोणीतरी असावं असा अंदाज आहे. ठीक आहे, चल उद्या बोलू. ओके, गुड नाईट. रात्री जेवून झाल्यावर दोघंही गॅलरीमध्ये बसले होते. श्वेता, आय एम सो सॉरी. हे दिवस तू एन्जॉय करायचे आहेत आणि तरीसुद्धा त्यात तुला ही असली कामं करायला लागतात. सॉरी काय म्हणता? तुम्हाला मी त्रासात पाहू शकत नाही रजत. बरं, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोल ना. मला सांगा, आपल्या घरात आधी काही प्रॉब्लेम झालेला का, किंवा कोणी दुखावलं गेलेलं का? तसं तर मला काही आठवत नाही. मधलं निधी आणि सईचं प्रकरण सोडल्यास असं काही घडलं नव्हतं. मला एक सांगाल का, आत्यांच्या आयुष्यात असं काय झालेलं म्हणून त्या अशा वागायच्या? म्हणजे तुला असं वाटतंय का श्वेता की आत्याचा पास्ट याला जबाबदार असेल? सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं, पण सगळ्या शक्यता पडताळायला हव्यात ना. ठीक आहे, सांगतो. आत्या कॉलेजला असताना आत्याचं एका मुलावर प्रेम होतं. आत्याचं लास्ट इयर कंप्लीट झालं आणि एक्झाम नंतर ती बसने घरी यायला निघाली आणि अर्ध्यातच तिच्या बसचा अपघात झाला. अर्ध्याहून जास्त लोकांची डेथ झाली. आत्याला खूप मार लागलेला, म्हणून तिला आम्ही अमेरिकेला शिफ्ट केलं. जवळजवळ 2 वर्ष आत्या कोमात होती. कोमातून बाहेर आल्यावर रिकवर व्हायला तिला जवळजवळ 6 महिने गेले. ती बरी झाली तसं तिनं या मुलाबद्दल घरच्यांना सांगितलं. आधीच आम्ही तिला मरणाच्या दारातून बाहेर आणलेलं, त्यामुळे तिच्या इच्छेला विरोध करायचा प्रश्नच नव्हता. पप्पा आणि मोठे पप्पा दोघंही त्या मुलाच्या घरी गेले, पण खूप उशीर झालेला. 1 वर्षांपूर्वी त्या मुलाचं लग्न झालं. आत्याला हा धक्का सहन झाला नाही आणि तिची ही अवस्था झाली. त्यातून तिला बाहेर काढायचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि तिनं दुसरं लग्नही नाही केलं. असं आहे तर आपल्याला त्या व्यक्तीची माहिती मिळू शकते का? ॲटलिस्ट नाव, पत्ता वगैरे? काही माहीत नाही, पण आत्याला नक्कीच माहीत असेल. पण तिला विचारणं योग्य नाही ठरणार. पण पप्पांना नाव तरी माहीत असेल ना त्यांचं? हो असेल. प्लीज तुम्ही विचारून पाहाल का? ठीक आहे, विचार तुम्ही पप्पांना, पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. शक्यता नाकारता नाही येते ना रजत. चला झोपू आपण, उद्या सकाळी जायचंय. हो चल, गुड नाईट श्वेता. लव्ह यू. गुड नाईट.